नवी मुंबईच्या सुश्रुषा रुग्णालयामध्ये आग लागलेली आहे। नेरूळच्या सुश्रुषा रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना, आगीत अनेक रुग्ण जखमी झाल्याची माहिती समोर येते। रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर आग लागल्याची बातमी आहे। रुग्णालयामधून सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, काय सध्या परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? नक्कीच नवी मुंबईतील नेरूळ येथील सुश्रुषा जो हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आता अर्ध्या तासापूर्वी एक आग लागलेली आहे आणि पाहायला गेलं तर अग्निशमन दलाचे जे जवान होते त्यांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। मात्र एकूण पाहायला गेलं तर 21 म्हणजे 21 रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि काही रुग्ण आयसीयू मध्ये होते। तर जे ग्राउंड फ्लोअर पासून आग लागायला सुरुवात झाली ती 3rd फ्लोअर पर्यंत गेली आणि त्यानंतर धुराचे लोट पाहायला मिळालेले। सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलेलं असून आजूबाजूच्या जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी त्यांना उपचार सध्या त्यांच्यावर चालू आहेत। मात्र यामध्ये कोणालाही जीवितहानी झालं किंवा जखमी असं कोणीतरी झालेलं नाही आहे आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। सध्या कुलिंगचं काम हे सुरू आहे। अगदी आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, कोणतेही रुग्ण जखमी झालेले नाहीयेत। ही अपडेट आता समोर येताना पाहायला मिळते। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।